जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आपल्या स्विंग ट्रेडिंगच्या या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डिस्कस करणार स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग करता स्क्रीनरचा यूज करून आपण कशा पद्धतीने स्टॉक सिलेक्शन करणार, सोबतच आणि क्विकली कसे करायचे, तुम्हाला डेली करायची गरज नाही आणि सोबतच डिस्कस करणार की जे सेक्टरियल इंडेक्स असतात, सेक्टर वाईज इंडेक्स, त्यांचा यूज करून आपण एक डबल कन्फर्मेशन घेऊन एक कॉन्फिडन्सने स्विंग ट्रेडिंग करता कॉन्फिडन्सने झोन कशा पद्धतीने आपण ट्रेडिंगला समोर जायचे हे पण आपण डिस्कस करणार आहे सेक्टरचा यूज करून, सेक्टर इंडेक्सचा यूज करून। सो सगळ्यात आधी मी इथे एक्सप्लेन करणार की स्क्रीनर कुठलं यूज करायचं, कशा पद्धतीने काय फिल्टर्स लावायचे, राईट, आणि ते सेव्ह करून ठेवायचं, नेहमी करता सेव्ह राहणार। तर स्क्रीनरचं नाव आहे मित्रांनो, तुम्ही लिहून ठेवा, टिकर टेप, राईट। हे तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि सर्च मारायचं, एंटर केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात वरती टिकर टेप मधून हे येणार बघा, इथे टिकर टेप आलेला आहे, राईट। काय करायचं, सरळ इथे दिलेलं आहे त्यांनी बघा, इंडियन स्टॉक स्किनर, राईट। यावर तुम्ही क्लिक करायचं म्हणजे डायरेक्टली तुम्ही वेबसाईटवर जाणार। इथे आलेलो आहे आपण वेबसाईटवर। आता इथे त्यांनी लिहिलेलं आहे स्टार्ट स्क्रीनिंग, राईट। थोडं तुम्ही इकडे तिकडे होऊ शकता, बट इथे लक्ष द्या, तुम्हाला समजून जाणार। फाइंड आउट द राईट पिकअप विथ द स्टॉक स्क्रीनर, इथे सेटिंग करावं लागतं, ते इम्पॉर्टंट सेटिंग आहे, राईट। यामध्ये आपण सेटिंग मध्ये काय इथे सगळ्यात इम्पॉर्टंट डिस्कस करणार की टार्गेट बुकिंग करता काय इम्पॉर्टंट असते, राईट। सो स्टार्ट स्क्रीनिंग वर तुम्ही क्लिक करायचं। अशा प्रकारे तुमच्या समोर विंडो ओपन होणार, राईट। विंडो ओपन झाल्यानंतर इथे काही गोष्टी आपल्याला कामाच्या आहे, काही नाही। सो सगळ्यात पहिले आपण काय सिलेक्ट करायचं, स्टॉक युनिवर्स, इथे जायचं बघा, इथे स्टॉक युनिवर्स मध्ये जायचं। मी इथे क्लिक करतो, राईट। स्टॉक युनिवर्स मध्ये गेल्यावर निफ्टी 50 हा सगळ्यात चांगला इंडेक्स आहे, यातले स्टॉक पण बेस्ट आहे। नंतर तुम्ही निफ्टी 100 पण करू शकता, राईट। निफ्टी मिड कॅप 100 पण करू शकता आणि निफ्टी 500 पण करू शकता, जर जास्त क्वांटिटी हवी असेल तर, राईट। किंवा यातून तुम्ही ते काढून घ्यायचं एक, तर तो एक फिल्टर होऊन जाणार। अशा पद्धतीने चार तुम्ही इथे सिलेक्ट करायचे, निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी मिड कॅप 100 आणि निफ्टी 500। स्मॉल कॅप नका करू, राईट। किंवा यातनं तुम्हाला निफ्टी 500 नसन करायचं तर डिलीट मारा। तो मी सध्या चारने करून दाखवतो तुम्हाला, लक्षात ठेवा। मी काय केलेलं आहे, स्टॉक युनिवर्स मध्ये जाऊन इथे फिल्टर सेट केलाय, निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी मिड कॅप 100 आणि निफ्टी 500। नंतरच इम्पॉर्टंट आपल्याला हे तर सिलेक्ट होऊन जातं, राईट। हे तुमच्यासोबत कोणी शेअर, सगळे शेअर करणार, पण इथे काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला लॉजिकली समजावून सांगतो। मार्केट कॅपिटल मध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये, ऍज इट इज ठेवायचं आणि हा फिल्टर डिलीट होत नाही इथे कशावरती, टिकर टेप वरती। क्लोजिंग प्राइस इम्पॉर्टंट असते, राईट। क्लोजिंग प्राइस पेक्षा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात घ्यायचा प्रयत्न करा। आता समोर क्लोजिंग प्राइस ना तुम्ही इथे 100 टाकून द्यायची, पहिल्या रेक्टँगल मध्ये जे इथे तुम्हाला जागा देते एडिट करता, तिथे 100 टाकायचं। ही समोरची राहू द्या। जर तुम्ही तुम्ही जर विचार करत असेल तर 5,000 पर्यंत तुम्ही याला स्टॉक पाहिजे प्राइस, तर 5,000 टाका। जर 10,000 पाहिजे असेल तर 10,000 टाका, राईट। अशा पद्धतीने। सो मी इथे ना 50,000 करून टाकतो आता सध्या, मला नाही वाटत प्राइसवर इफेक्ट पडतो। तुमचा जर फंड जास्त कमी असेल तर तुम्ही सिम्पली काय करा, पोझिशन सायझिंग मध्ये काम करा, कमी स्टॉक घ्यायचे, राईट, कमी क्वांटिटी घ्यायची, मनी मॅनेजमेंट पोझिशन सायझिंग करायचं। जर जास्त प्राइसचा स्टॉक असेल, कमी प्राइसचा असेल तर क्वांटिटी वाढवायची, दॅट्स इट, राईट। सो क्लोजिंग प्राइस वरती आपण इथे हे सेट केलेला आहे 100 वरती। 100 इम्पॉर्टंट आहे इथे, राईट। 2 नंतरची जे व्हॅल्यू आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे। सो 100 आपण सेट केलेला आहे। पी रेशो इम्पॉर्टंट नसतो, हा फंडामेंटल्स करता पाहिजे, चार्ट अनालिसिस करता नाही। सो नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट फिल्टर आहे, इथे ऍड करायचं, तुम्ही क्लिक करायचं, इथे त्यांनी दिलेलं नाहीये, ऍड करायचं आणि इथे सर्च मारायचं बेटा। बीटा याला आपण म्हणतो बीटा। हा काय इम्पॉर्टंट आहे, सगळे रिझन मी एक्सप्लेन करतो आणि याचे व्हॅल्यूज काय ठेवायचे सगळे सांगतो। बट समोर जाण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। सोबतच माझे स्विंग ट्रेडिंगचे फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ जो बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, किंवा प्लेलिस्ट पण क्रिएट केली आहे, तुम्ही जाऊन बघून घ्या, जेणेकरून टेक्निकल अनालिसिस तुमच्याकरता इझी होणार। आणि सोबतच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर तुम्ही ते जॉईन करून घ्या, जेणेकरून माझे डेली मार्केट ओपन होण्याआधी माझे व्ह्यूज आणि लेवल्स तुम्हाला मिळणार। आता आपण हे बेटा सिलेक्ट केलेला आहे,
राईट. लास्ट फिल्टर आपण इथे डिस्कस करणार, त्यानंतर आपण डिस्कस करू की सेक्टोरियल जो इंडेक्स असतो त्याचा यूज कसा करायचा आणि एक कन्फर्म ट्रेड कसा शोधायचा, की आपण खरंच ट्रेडला जायला हवं की नाही ते कसा विचार करायचा. राईट. याला मी एक्सटेंड करतो. आता बघा इथे, आता बीटाचं काय होतं ना मित्रांनो, तुम्ही एक वेळानं आणखी आपण ऍड फिल्टर मध्ये जाऊन या बीटा बघा, यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. बीटाला समजा तेव्हाच तुम्हाला ना यामध्ये आणखी तुम्ही स्वतःचं माइंड पण यूज करू शकणार. बीटा म्हणजे काय? बीटा इज मेजर ऑफ कंपनी स्टॉक प्राइस व्होलॅटिलिटी रिलेटिव्ह टू द मार्केट. राईट. आता याला समजा निफ्टी, निफ्टी मार्केट आहे. राईट. निफ्टी 50, निफ्टी 50चा इंडेक्स आहे निफ्टी. यामध्ये स्टॉक असतात. समजा रिलायन्स आहे, रिलायन्स. राईट. रिलायन्सचा जर बीटा 1% असेल, सॉरी रिलायन्सच्या पर्सेंट मध्ये नाही काउंट होत हा. समजा निफ्टी जर 1% मूव्ह होत असेल तर रिलायन्सचा बीटा जर 1 असणार ना, तर रिलायन्स पण 1% जवळपास मूव्ह होणार. जसा इंडस इंडिया बँक आहे. राईट. याचा बीटा समजा 1.5 आहे. जर निफ्टी 1% मूव्ह होत असेल तर इंडस इंडिया बँक 1.5% मूव्ह होणार, मुवमेंट दाखवणार. राईट. इम्पॉर्टंट आहे, मुवमेंट दाखवणं काय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय समजत आहे की हाय बीटा असेल 2, 2.5 जर बीटा असेल तर त्या स्टॉक मध्ये चांगली मुवमेंट येणार. आणि चांगली मुवमेंट येणे गरजेचं आहे, कारण की आपल्याला प्रॉफिट क्विकली घ्यायचे आहे. राईट. जास्त दिवस थांबायचं नाही ना, प्रॉफिट आले पाहिजे ना, म्हणून हाय बीटा असणे गरजेचं आहे. आणि इवन जर तुम्ही चुकले कुठे स्टॉप लॉस गेला तर तुमची ट्रेड पण क्विकली एक्झिट होणार, म्हणजे तुमचा पोझिशन, तुमचा पैसा जो आहे फ्री होणार लवकर. राईट. प्रॉफिट आलं तर प्रॉफिट घेऊन फ्री होणार. दॅट्स इट. राईट. कन्फर्म कसं करायचं की आपण ट्रेड बरोबर घेत आहे की नाही ते मी तुम्हाला आता सांगणारच आहे इंडेक्स वरती जाऊन. सो आय होप तुम्हाला बीटाचं इथे समजलेलं असणार. राईट. सो आपण आता इथे काय करणार, व्हॅल्यू सेट करणार. माझ्या मताने तुम्ही 1.25 किंवा 1.3 मायनस नाही, 1.3 इथे व्हॅल्यू ठेवायची. मॅक्झिममचा काही बार नाही आहे, हे लक्षात घ्या. राईट. सो 4.4 तुम्ही 5 ठेवायचं असेल 5 ठेवा, 10 ठेवायचं असेल 10 ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. राईट. सो मॅक्झिमम इथे 4.34 पर्यंतच आहे, म्हणून त्यांनी ऑटोमॅटिकली 4.34 घेतलेली आहे. कुठे ठेवायची? या बीटाच्या सेक्शन मध्ये ठेवायची. राईट. आता हे आपले सगळे फिल्टर अप्लाय झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं, लिस्ट आलेली आहे, तुम्ही बघू शकता. राईट. बीटाला कसं सेट करायचं आणखी इथे आहे, मी तुम्हाला दाखवतो. राईट. इथे एरो दिलेला असेल, इथे बघाल तुम्ही, इथे बघाल एक एरो येणार. राईट. इथे बघा. राईट. एरो आलेला आहे, त्यावर मी क्लिक करतो. आता बघा, हाय बीटा व्हॅल्यू 2.46 वाले स्टॉक, त्यानंतर 2.43, नंतर 2.39, 35, 2.22. राईट. हे वरती गेलेले आहे, म्हणजे हाय बीटा स्टॉक वरती आहे, जे आपल्याला गरजेचेच आहे. राईट. जर मी इथे काय केलं होतं, निफ्टी 500 ऍड केलेलं होतं, बरोबर. सॉरी, निफ्टी 500 तुम्हाला नसेल हवे तर सोडून द्या. राईट. इथे बघा, आता इथे निफ्टी 500 पण ऍड करून आपल्याला किती स्टॉक्स मिळत आहे, ऑलमोस्ट 114 स्टॉक मिळत आहे. जास्त होतं क्वांटिटी, तुम्ही काढून टाका निफ्टी 500. काढलं मी निफ्टी 500. आता तुम्ही बघू शकता किती क्वांटिटी येते. राईट. अराउंड 42 स्टॉक येतात. राईट. जर तुम्हाला 42 स्टॉक्सला घेऊन करायचं आहे, बट निफ्टी 500 जर ऍड कराल ना तर निफ्टी 500 बीटाचे स्टॉक वरती येणार, हाय बीटा स्टॉक. ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला. राईट. सो निफ्टी 500 मध्ये पण तुम्ही इथे असू द्या, ठीक ठेवले तर चांगलेच आहे. राईट. बीटाच्या व्हॅल्यूवरून विचार करून बघा. राईट. की तुम्ही जर निफ्टी 500 ऍड केलं तर निफ्टी 500 मधले पण काही हाय बीटाचे स्टॉक वरती येणार. सो इथे आपल्याला हे स्टॉक मिळालेलं आहे. काय करायचं, याची वॉचलिस्ट बनवून घ्यायची, सगळे स्टॉक वॉचलिस्ट मध्ये टाकायचं. आणि मी सांगितलेले व्हिडिओ आहे त्याला बघा, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने स्टॉक म्हणजे स्विंग ट्रेडिंगचे अनालिसिस करता त्या पद्धतीने करा, जसं वाटेल या स्टॉक्सला घेऊन. राईट. आय होप समजलं असेल. आणि हे महिन्यानी थोडाफार फरक येतो, तर एका महिन्यानंतर तुम्ही हे सेट केले, हे तुमचं सेटिंग जसं तसं राहणार जर तुम्ही लॉग इन करून टाकलं तुमच्या गुगलचे जे पण ऑटोमॅटिकली लॉग इन होतं त्यांनी जर करून टाकलं तर. इवन तुम्हाला इथे पेड व्हर्जन घ्यायची गरज नाही आहे, फ्री व्हर्जन मध्येच होऊन जातं.
ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, याची वॉचलिस्ट बनवून घ्या. आता तुम्ही वॉचलिस्ट बनवल्यानंतर कुठे पण जर समजा तुम्ही सपोज चला कुठला पण स्टॉक समजा मी निफ्टी बँक आहे, निफ्टी बँक मध्ये तुम्ही काय केलं, ऍक्सिस बँकला समजा मध्ये एक झोन डिमांड झोन शोधलेला आहे, तो तुमच्या साईडनी चालणार की नाही चालणार ते बघण्याकरता तुम्ही काय करायचं, निफ्टी बँक मध्ये यायचं. ठीक आहे, निफ्टी बँक मध्ये यायचं, राईट. सेक्टोरियल इंडेक्स मध्ये यायचं. निफ्टी बँक हा निफ्टीचा बँकिंगचा इंडेक्स आहे. तो डेली टाइम फ्रेम मध्ये जायचं. डेली टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे काय करायचं, सगळ्यात आधी तुम्ही रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करायचे, राईट. रेजिस्टन्स हा सपोर्ट तुटलेला आहे, सो मार्क करायची गरज नाही. आता सपोर्ट कुठे आहे, इथे आहे. सपोर्ट कसे मार्क करतात, रेजिस्टन्स कुठे आहे, इथे आहे. इथे पण एक छोटा रेजिस्टन्स क्रिएट झालेला आहे, बरोबर. राईट. हे सपोर्ट रेजिस्टन्स काय, जर तुम्हाला जर बघायचं असेल कसे आयडेंटिफाय करायचे, त्याचे पण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार, ते जाऊन माझा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, सो तुम्हाला कळेल, त्याबद्दल आयडिया येणार. आता कसा विचार करायचा बघा, तुम्ही जर आता समजा हा इथे, राईट, एक मिनिट, समजा तुम्ही जर सप्लाय झोन काढलेला आहे ऍक्सिस बँक मध्ये, स्टॉक मध्ये नाही करू शकत, फ्युचर मध्ये करणार असणार, किंवा तुम्ही डिमांड झोन काढलेला आहे, समजा तुम्ही ऍक्सिस बँक मध्ये कुठल्या ना कुठल्या प्राइस वर डिमांड झोन काढलेला आहे, तर तुम्हाला इथे सेक्टर इंडेक्स मध्ये आलेलो आपण निफ्टी बँक मध्ये, इथे बघा की त्या डिमांड झोन करता कुठे तुमचा सपोर्ट रेडी होत आहे, राईट. आणि जर तुमचा सेम टाइमला जर ऍक्सिस बँक इथे टॅप होणार असणार, तर मग इंडेक्स पण मध्ये बाईंग येणार आणि तुमच्या ऍक्सिस बँक मध्ये पण बाईंग येणार. म्हणजे दोघांचं को रिलेशन कसं करायचं ना, ते डिसाईड करायचं. समजा तुम्ही सप्लाय झोन काढलेला आहे, राईट, समजा तुम्ही सप्लाय झोन काढलेला आहे कुठे, वरती ऍक्सिस बँक मध्ये, सो तुम्ही काय करायचं, आता निफ्टी बँक मध्ये आले, बघायचं अरे सपोर्ट वरती रेजिस्टन्स आहे, म्हणजे इंडेक्स मध्ये पण सेलिंग येण्याची शक्यता आहे आणि तुमच्या ऍक्सिस बँक मध्ये पण सेलिंग येण्याची शक्यता आहे. सो तुम्हाला डायरेक्शन मिळणार, तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळणार या इंडेक्सच्या सपोर्ट रेजिस्टन्स वरती, राईट. सो अशा पद्धतीने तुम्ही सेक्टर इंडेक्सचा यूज तुमच्या स्विंग ट्रेडिंगचं एक कन्फर्मेशन घेण्याकरता, ज्याच्यामुळे तुमच्या ट्रेडिंगमध्ये एक, राईट, चांगली अॅक्युरेसी वाढण्याची शक्यता आहे, राईट. आय होप तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ. काही पण कॉमेंट असेल तर व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा, कुठल्या पण टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ पाहिजे असेल तर लिहा, सोबतच कसा व्हिडिओ होता ते पण लिहा, आणि लाईक करायचं विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा. यानंतर आपला 4th व्हिडिओ येणार लवकरच या सिरीज वरती, नेक्स्ट सॅटरडेला, राईट. त्यामध्ये आपण आणखी काही स्ट्रॅटेजी स्विंगच्या डिस्कस पण करणार, राईट. सो चला आता इथेच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.